सती मातेचा अवतार जन्म प्रागट्य होण्याच्या अगोदर जेव्हा दक्ष राजाने विनवणी केली देवी परांबेला, शक्तीला, की हे भगवती देवी, या जगाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, कार्यासाठी तुला यावं लागणार आहे, तुझा अवतार होणारच आहे, पण तो अवतार माझ्या पोटी व्हावा. यातली ही बारकाईची गोष्ट सांगू का? कुठलंही कार्य फक्त एकाकडून होतच नाही. पूर्ण सृष्टी चालवायची आहे ना त्या भगवंताला, त्यालाही प्रयत्नाला, आधाराला कुठली तरी शक्ती पाहिजेच. म्हणून त्याचा विवाह होणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर दक्ष राजाने भगवंताकडे प्रार्थना केली की हे भगवंता, तुला मदतीसाठी विवाह होणार आहे ना, त्या देवी शक्तीचा, परंबेचा, भगवती देवीचा अवतार, तिचा जन्म माझ्या पोटी व्हावा, माझ्या उदरी व्हावा. आणखी ही बारकाईची जर गोष्ट सांगायला घेतलीच तर दक्ष राजाला अगोदरच 60 कन्या होत्या. 60. आपल्या घरी जास्तीत जास्त असून किती असतील? एखाद्याला 4 मुली असतील, एखाद्याला 5 असतील, एखाद्याला 8 असतील, जास्तीत जास्त तेवढ्या असतील. पण आपल्याला तेवढ्या झाल्यानंतर परत 9व्या वेळेस मुलगी अपेक्षित असते का? 9 लांबच असतील. पहिल्या वेळेस जर आपल्याला मुलगी झाली तर दुसऱ्या वेळेसही आपल्याला मुलगीच व्हावी अशी इच्छा आपली असते का? तुम्ही सांगा, असते का? पुढे कथा चालवायची का नाही? तुम्ही बोलल्या नाही तरी ते स्टॉप. नसते ना? एक जरी अगोदर मुलगी झाली तरी सुद्धा दुसऱ्या वेळेस इच्छा असते, नको बाबा, एक मुलगी बस झाली, आता मुलगा हवा. पण त्या दक्ष राजाला अगोदरच 60 कन्या असून सुद्धा त्याने भगवती देवीकडे, परंबेकडे प्रार्थना केली, हे भगवती देवी, हे शक्ती, हे आराधने, माझ्या उदरी 60 कन्या असून सुद्धा 61व्या वेळेस तूच मुलगी म्हणून माझ्या घरी जन्म घ्यावा. पार्वती पते हर हर महादेव, शिव महापुराण की जय. 60 मुली असून इच्छा केली, परत मुलगीच हवी का? तुम्ही आम्ही यातून बोध घ्यायला हवाच. 60 कन्या असून जर दक्ष राजा 61व्या वेळेस सुद्धा मुलगी मागतात तर आपण अगदी 2 मुलींनाच कंटाळावं का? अगदी 3 मुलींनाच कंटाळावं का? त्या मुलीचं एवढं थोर श्रेष्ठत्व असतं की मुलगा तरी आपला फक्त 21 कुळांचाच उद्धार करतो, परंतु मुलगीने जर आपल्या घरी जन्म घेतला, त्या कन्येने जर आपल्या घरी जन्म घेतला तर ती माहेरच्याही कुळांचा उद्धार करते आणि सासरच्याही कुळांचा उद्धार करते. आणि याच अगदी अवसरावर आपण सुद्धा आज सती मातेच्या जन्माची कथा बघतोय. त्या दक्ष राजानेही या स्त्रीमधली शक्ती ओळखली आणि अगोदर असणाऱ्या 60 कन्या तरी सुद्धा म्हणाले, हे देवी परंबा, मुलाची गरज नाही, तूच माझ्या पूर्ण कुळांचा उद्धार करणारी आहेस. तुझ्यामध्येच एवढी शक्ती आहे, तुझ्यामध्येच एवढं सामर्थ्य आहे, तू हे कार्य करू शकतेस. अगदी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व कार्य करते. जर पती आणि पत्नी बाहेर गावी 2 दिवसांकरता कुठल्या तरी कार्यासाठी गेले, रात्री घरी यायला उशीर झाला तर पुरुष अगदी थकून बसतात, खूप परेशानी झाली म्हणतात आणि शांतपणे बसून त्यांचं कार्य करतात. मोबाईल बघणं असो, कुठलंही कार्य असो, अगदी शांत बसतात. त्यांना जर विश्राम करावासा वाटला तर विश्राम करतात. पण महिलांना ते जमतं का? कितीही थकून आलेल्या असू द्या, राबलेल्या असू द्या, व्याकुळ झालेल्या असू द्या, कष्ट घेतलेले असू द्या, तरी सुद्धा घरी येऊन परत काम करावंच लागतं. पण एवढं करण्याची शक्ती सुद्धा त्या भगवंताने आपल्याला दिलेली आहे. म्हणून
आपण ती शक्ती ओळखलीच पाहिजे. दक्ष राजाने ती शक्ती ओळखली आणि म्हणूनच माझ्या उदरी, माझ्या पोटी, माझ्या घरी, माझ्या या महालामध्ये पुन्हा एकदा 61 वेळेस त्या देवी परंपरेने जन्म घ्याव्या यासाठी तिची आराधना केली, तिची तपश्चर्या केली, तिची पूजा केली. आणि खरंच त्याच्या पूजेला मान देऊन प्रसन्न होऊन देवी भगवती तिथे प्रगट होऊन त्यांनी दक्ष राजाला सांगितलं की हे दक्षा, तुझ्या तपश्चर्याचं फळ मी तुला देईलच, पण ऐक, तू म्हणतोस ना तुझ्या घरी मी जन्म घ्यावा, घेईल, पण जर तू माझा अपमान केलास तर मी या देहाचं भस्म करेल. दक्ष राजाने ती प्रार्थना मान्य केली आणि नंतर देवी भगवती परंबेने त्या सती मातेने दक्षाच्या घरी जन्म घेतला. पार्वती पतये हर हर, शिव महापुराण की. जन्म घेतला आणि आता त्यांचं जे कार्य करण्यासाठी जन्म घेतलेला होता ते कार्य करू लागले. दक्ष राजाचं आणि महादेवांचा वाद विवाद होता, ते एकमेकांचे शत्रू होते. दक्ष राजाला सती मातेने केलेली भगवंताची आराधना भक्ती मान्य नव्हती. मी धावत्या वेगात यासाठी सांगते कारण अनेक कथा आपल्याला आणखीही श्रवण करायच्या आहेत, म्हणून अगदी धावत्या वेगात आपण हे सती चरित्र, सती मातेचं चरित्र कथा ऐकतोय. सती मातेने जन्म घेतला, जे कार्यासाठी त्यांनी जन्म घेतला होता त्यासाठी त्या आराधना करू लागल्या. म्हणजेच अगदी लहान असल्यापासून पार्वती मातेने, सती मातेने, अगदी प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक व्यक्तीने, ज्यांनी कुणी भगवंताला आपलंसं करून घेतलंय ना, ते असंच नाही, पूर्ण भावभक्तीने त्यांनी जेव्हा आराधना केली, पूजा केली, तपश्चर्या केली. सती माते तर कित्येक दिवस फक्त फळांवर राहिल्या, कित्येक दिवस फक्त पाण्यावर राहिल्या, कित्येक दिवस फक्त आणि फक्त पानांवर राहिल्या. एवढी थोर तपश्चर्या त्या सती मातेने अगदी लहान जीव असल्यापासून, त्यांचं वय लहान असल्यापासून केली. तीच तपश्चर्या आता आपल्याला या कासापुरी नगरीत अगदी साक्षात आपण आपल्या डोळ्यांसमोर असं समजायचं आहे की सती माताच आपल्या इथे तपश्चर्या करताय. कशी त्यांनी आराधना केली असेल, किती त्यांना कष्ट पडले असतील. सती माता बघतोय ते किती लहान आहे बरं, त्यांचं वय काय, एवढे लहान वय असताना पासून त्या भगवंताची आराधना करण्यासाठी त्यांना खेळ नको आहेत, त्यांना खेळायला सोबत मैत्रिणी नको आहेत. 30 वर्षाच्या स्त्रीने त्या भगवंताची पूजा करू नये का, त्याच्या प्राप्तीसाठी इच्छा धरू नये का, त्याची आराधना करू नये का. या सती मातेला खेळणी नकोच आहे. अगदी लहान असल्यानंतर लेकरांना खेळ हवे असतात,
मला फक्त आणि फक्त माझ्या शंभूंसाठी, माझ्या देवासाठी, मला ज्यांना प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठीच फक्त पूजा करायची। शिव जी आराधना करते हैं, शिव जी की पूजा करते हैं। शिव जी की आराधना करती हैं, शिव जी की पूजा करती है। सर्वांनी भजन करा। मेरी छोटी सी सती शिव जी की पूजा सर्वांनी करते आपल्या लक्षामध्ये हैं। आणा ना, मेरी त्या छोटी असणाऱ्या सी सती सती माता शिव जी एवढे की लहान पूजा असतानापासून करते हैं। जर भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करत असतील, भगवंत प्राप्तीचे विचार धारण करत असतील, मग आपण करायला ते नको का? आपल्याकडे काही नसून सुद्धा आपण भगवंताकडे जात नाही। भगवती सतीला घरी काय कमतरता आहे? ज्या नाहीत त्या वस्तू त्यांच्या घरी आहेत। वडील राजा म्हटल्यानंतर त्यांच्या घरी काही कमी असेल का? पण तरी सुद्धा सतीजींनी त्या सगळ्या वस्तूंचा, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून फक्त आणि फक्त त्या शंभू देवाच्या प्राप्तीसाठी पूजेमध्ये मग्न आहेत। हे शिवजी भोले 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 भोले। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि बोल। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। शिव जी की प्रार्थना करते हैं, शिव जी की पूजा करते हैं, शिव जी की आराधना करते हैं, शिव जी की पूजा करते हैं। मेरी छोटी सी सती शिव जी की पूजा करते हैं। मेरी छोटी सी सती शिव जी की पूजा करते हैं। सर्वांनी इथे सती मातेची आराधना, तपश्चर्या, भक्ती, पूजा सर्व बघितलेली आहेच। या झाकी मागचं एवढंच कारण की भगवंत प्राप्ती काही एवढी सोपी नाही। जर एक दिवस आराधना करून आपण त्या भगवंताच्या प्राप्तीची इच्छा धरत असू तर ते शक्य होणार नाही। भगवती शक्ती परंबेला, सती मातेला एवढं लहान वय असताना पासून एवढी कठोर तपश्चर्या त्यांनी केली, तेव्हा कुठे जाऊन भगवंत त्यांना पती म्हणून मिळाले। यासाठीच हा सर्व अट्टहास, यासाठीच हे सर्व कार्य आहे, यासाठीच ही सर्व उत्सुकता आहे। दक्ष राजाच्या घरी प्रकट झाल्या त्याच्यानंतर भगवंताच्या प्राप्तीसाठी त्यांनी एवढी आराधना केली, तपश्चर्या केली। जर एवढ्या मोठ्या शक्ती असणाऱ्या
त्यांना भगवंताची आराधना करावी लागत असेल, एवढी तपश्चर्या करावी लागत असेल, या शरीराला एवढे कष्ट द्यावे लागत असतील, तर मला सांगा आपल्या सामान्य जीवांना, व्यक्तींना, स्त्रियांना, महिलांना त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता कष्ट घ्यावे लागणार नाहीत का? त्या साक्षात असणाऱ्या शक्ती आहेत, पण त्यांना सुद्धा भगवंत प्राप्ती करता आराधना करावी लागली. अगदी जे वय त्यांचं बाहुली, अगदी भांडी, छोटा खेळ खेळण्याचं असतानापासून त्या सती मातेने तो खेळ हातात घेतला नाही. आपल्या घरी साधारण आपले मनुष्य पिता असतील, ते आपल्याला काही कमी पडू देत नाहीत. स्वतः राजा असणारा दक्ष प्रजापती, त्याच्या घरी काही गोष्टींची कमतरता असेल का? जी गोष्ट आपण म्हणू ती गोष्ट त्यांच्या घरी असणारच. प्रजापती आहेत ना. मग एवढे श्रीमंत पती पिता असताना सुद्धा दक्ष राजाच्या पत्नीही एवढा श्रेष्ठ पती असताना सुद्धा त्यांनी कधीही त्यांच्याकडे असणारी श्रीमंती यावर उठाव केला नाही. त्याच प्रकारे सती मातेने सुद्धा पितांकडे कितीही चांगले वस्त्र असतील, साड्या असतील, तरी सुद्धा कधीच त्यांनी ते परिधान करण्याची इच्छा केली नाही. पांढरं वस्त्र घालून आपण भगवंताला, शंभू महादेवांना पांढरा रंग अति प्रिय आहे. त्या भगवती सती एवढे भरझरी पितांबराचे वस्त्र पित्याकडे असताना सुद्धा त्यांनी कधीच त्याचा हट्ट केला नाही. अगदी साधे सुधे साधारण वस्त्र असणारं पांढरं तेच त्या परिधान करून त्या शिवांची, त्या भगवंताची आराधना करत होते. कित्येक दिवस भगवतीने अगदी फळांवरती काढून, अगदी फलाहार घेऊन काढले, एवढी मोठी तपश्चर्या केली. यातून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे, एवढ्या मोठी शक्ती असणाऱ्या सुद्धा त्यांना जर भगवंत प्राप्तीसाठी आराधनेची गरज भासत असेल, तर आपल्या सामान्य जीवाला तर ती आराधनेचे कष्ट घ्यावेच लागणार आहेत. भगवंताला पांढरा रंग या कारणाने आवडतो. आपण बघा, वस्त्रमाळा म्हणजे कापसाची जी वस्त्रमाळ भगवंताला करतो ना, त्याला जर शंभू महादेवाला आपल्याला ती घालायची असेल, तर आपण तिला हळदी कुंकू लावायचं नाही. भगवंत शंभूंना जर वस्त्रमाळ अर्पण करायची असेल, घालायची असेल, तर तिला आपण भस्म लावूनच तयार केलं पाहिजे. नंदी यांना जर वस्त्रमाळ घालायची असेल तर हळदी कुंकाची ठीक आहे, पण शंभू महादेवांच्या पिंडेला, लिंगाला वस्त्रमाळ घालताना ती माळ आपण फक्त भस्म लावूनच तयार करावी. भगवती सतीने सर्व जे काही वस्तू भगवंताला आवडतात त्याच प्रकारे परिधान करून, तयार करून भगवंताची आराधना केली. कारण ते माझे पती व्हावेत, माझा त्यांच्यासोबत विवाह व्हावा, मी त्यांची पत्नी म्हणून मिरवावं. इतर काही प्राप्त होण्यात काही मोठं भाग्य नाही. सर्वात श्रेष्ठ असणारे, निर्गुण साकार असणारे भगवंत जर माझे पती झाले, या देहाचं श्रेष्ठत्व झालं, या देहाचं सार्थक झालं. त्यांनी तपश्चर्या केली, आराधना केली. महादेव शंभू सुद्धा त्यांच्या आराधनेला प्रसन्न होऊन, त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन त्यांच्या समोर प्रकट झाले. भगवती देवीला विचारणं करताय, हे सती माता, तुम्ही परम आहात ना, देवी आहात ना, शक्ती आहात ना, माझी प्राप्ती तुम्हाला कशा करता करायची? एवढे तुमच्या पित्यांच्या घरी सर्व काही वस्तू आहेत, माझ्या घरी काही नाही. अगदी स्मशानात राहणारा मी, साधं घर सुद्धा माझं नाही. तुमच्या पित्याकडे एवढे सर्व श्रेष्ठ असणारे वस्त्र आहेत, दागदागिने आहेत, धन आहे,
माझ्याकडे तुम्हाला हे काहीच मिळणार नाही, तुम्ही विचार करा. अगदी सती मातीची ही तीच इच्छा आहे, बंधनात नकोय. अगदी सर्वांचे भगवंत असणारे, साक्षात परमात्मा असणारे शंभू हेच मला हवे आहेत. पिताजी, तुम्ही कितीही घर मोठं बघून दिलं ना, मला नकोय. कितीही पती सुंदर दिसणारा बघून दिला ना, तरी मला तो नकोच. का नको? फक्त त्याचं असणारं सौंदर्य आयुष्यभर टिकत नाही. आपण सून बघताना कितीही सुंदर बघून केली तरी सुद्धा अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तेवढं सौंदर्य तिचं टिकून राहतं का? जसं वय होईल तसं सौंदर्य घटतं. म्हणून फक्त सौंदर्यावरच लक्ष न देता आपण नंतर पश्चाताप करत बसतो. अगदी सून करायची असेल, अगदी भावाला मुलगी बघायची असेल, प्रत्येक व्यक्ती फक्त बघतो दिसायला मुलगी कशी आहे. सोयरिकीला जर माणसं गेले 4-1, घरी आल्या आल्या आपण म्हणतो अगोदर तिचा फोटो दाखवा. आपण विचारत नाही स्वभाव कसा आहे, मन कसं आहे, वागणूक कशी आहे, आचरण कसं आहे. आपण फक्त विचार करतो दिसती कशी हे सांग. 4-2 मनुष्य सोयरीक बघायला गेले, त्याला घरी आल्याबरोबर आपण फोटो दाखवा म्हणतो. याच्यावरूनच आपले विचार करतात. आपण फक्त सौंदर्य बघून सून करतो, सौंदर्य बघूनच प्रत्येक सोयरीक करतो. सौंदर्य शेवटपर्यंत टिकत नाही हे सती मातेला माहिती होतं. सती माता म्हणल्या मला सौंदर्य बघायचंच नाही, असू द्या. माझ्या भोलेनाथ हे अगदी अंगावरती सोनं धारण करणारे नसू देत, अगदी माझे भगवंत शंभू यांना राहायला घर नसू देत, हरकत नाही. ते जसे आहेत ना, साक्षात भगवंत आहेत ना, त्यासाठीच मला त्यांची प्राप्ती करायची आहे. याच्यावरूनच आपण हे समजून घेतलं पाहिजे. एखाद्याच्या मनात एखादा व्यक्ती जर बसला, त्याबद्दल आपण त्याला कितीही त्याच्या अवगुण दाखवले तरी सुद्धा ते आपलं ऐकत नाही. आपण अनेक प्रकारे बाजूच्या विचारांनी विचार करतो, पण त्या व्यक्तीने त्या दुसऱ्या व्यक्तीमधला फक्त एखादा गुण असा बघितलेला असतो की त्याला पूर्ण विश्वास आलेला असतो की नाही, हे व्यक्ती माझ्यासाठी ठीक आहेत, हे व्यक्ती माझ्यासाठी बरोबर आहेत. याच कारणाने सती मातेने सुद्धा विचार केला आणि पित्यांना म्हणाले, तुमचा जरी विरोध असेल ना हे पिताजी, पण माझ्यासाठी हे योग्यच आहे. तुम्ही कितीही त्यांची तंटा केली ना तरी सुद्धा मी तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगते, मी विवाह करणार तर फक्त शंभू महादेवांशीच. पार्वती पतये हर हर महादेव. शिव महापुराण की जय, शिव महापुराण की जय. त्या अगदी शंभूंना सुद्धा भगवती म्हणू लागल्या, हे देवा, आता तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही, जे काही असशील तेच तूच आहेस. मी तुला पूर्ण समर्पण केले. मी प्रत्येक गोष्टीमध्ये आता तुलाच बघते. जी काही गोष्ट माझ्या समोर येईल, जी काही वस्तू माझ्या समोर येईल, तिच्यामध्ये मी फक्त तुम्हालाच बघत आहे. कोणती गोष्ट माझ्या दृष्टीपुढे आली, फक्त तुमचीच मूर्ती दिसते. आता मला काही एक कारण न लावता मला पूर्णपणे तुमचं बनवून घ्या. मला तुमची पत्नी म्हणून स्वीकार करा. भगवती माता म्हणू लागल्या, हे भगवंता, तुझं किती वर्णन करावं म्हणजे ते पूर्ण होईल. तू पती झाला ना, झालं म्हणाला, माझं सार्थक झालं. याशिवाय दुसऱ्या गोष्टीची मला अपेक्षा नाही, याशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टीची मला उत्सुकता नाही, मला इच्छा सुद्धा नाही. माझी लगन, माझं प्रेम फक्त आता कोणासोबत लागलेलं असेल तर ते फक्त शंभू महादेवांसोबतच लागलेलं. आपण अनेक प्रकारचे
गीत ऐकतो त्याच्यात किती भाव ओतलेला असतो बघा ना. त्या भगवती देवी ज्या प्रकारे ज्या विचारांनी त्या भगवंताला मनवत आहेत ना, तेच भाव अगदी गीतकारांनी गीतामध्ये मांडलेले असतात. त्यामुळेच तर पूर्णपणे आपल्याला यातून आनंद घ्यायचा असतो. या भजनातून, या स्वरांमधून पूर्ण स्वर ताल जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा स्वतः भगवंत सुद्धा आनंदित होतात. सती मातेने सर्वस्व ज्यांना समर्पित केलं असे असणारे भगवंत शंभू, आणि त्यांना एवढं सांगितल्यानंतर, विनवणी केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर भगवंतही प्रसन्न झाले, मान्य केलं, आणि सती माता यांच्यासोबत शंभू महादेवांनी विवाह केला.